राहतील, त्यांना उद्योगपतींना सुरक्षा पाहिजे, त्यांना सोयी सुविधा पाहिजे, त्यांना आम्ही सिंगल विंडो क्लिअरन्स दिलं, रेड कार्पेट दिलं. उदय सामंत इकडे आहेत आणि आज या मला वाटतं आपण मागच्या वेळेस कुठलं कोका कोलाचं आपण त्या कंपनीचं भूमिपूजन केलं. अनेक कारखाने या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून योगेश कदम यांनी मगाशी जी भूमिका मांडली MIDC आणि MIDC असेल, या ठिकाणी मंडणगड तालुक्यासाठी नवीन MIDC ची घोषणा करावी अशी मागणी त्यांची आहे. मी उद्योग मंत्र्यांना सांगतो तो निर्णय तात्काळ घ्या. मंडणगड येथे MIDC झाली पाहिजे. मंडणगड तालुक्यासाठी 50 बेडचं उपजिल्हा रुग्णालय देखील मिळेल, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नाही, हे सर्वसामान्यांचं सरकार. ह्या सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करण्यासाठी आपण 1.5 लाखाचं जे महात्मा ज्योतिबा फुले विमा योजना 5 लाख रुपये केली. सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या भाई. त्याच्यामध्ये आता 12.5 कोटी जनतेला 5 लाख रुपयाचा उपचार मोफत मिळणार. आणि म्हणून हे जे काही योगेशने जे मुद्दे मांडलेले आहेत, हे मुद्दे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे आहेत, सर्वसामान्य माणसाच्या हिताचे आहेत. कोकणामध्ये जलसंधारणाची कामं जास्ती लागली पाहिजे, जास्ती झाली पाहिजे, यासाठी मी मंत्री संजय राठोड यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि रामदासबाई जेव्हा नेहमी सांगतात किती 65 TMC जे वाहून जाणारं पाणी, हे मी त्याला प्राधान्य देतोय. आपलं जे कोकण क्षेत्र विकास महामंडळ आपण प्राधिकरण केलंय, त्याच्यात रामदासबाई पहिल्या नंबरला हे वाहून जाणारं पाणी अडलं पाहिजे. छोटे छोटे बंधारे, मध्यम बंधारे, मोठे प्रकल्प, हे शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा प्रकारचे प्रकल्प झाले पाहिजेत. खऱ्या अर्थाने कोकणाचा जो काही बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी या कोकणामध्ये अनेक विकास प्रकल्प आपण आणतोय. आज सागरी महामार्गाचं काम सुरू आहे, त्यामुळे पर्यटन विकास होणार, चालना मिळणार. मगाशी तटकरे साहेबांनी उल्लेख केला रेवस कारंजा, याचं देखील लवकर काम सुरू होईल. या खऱ्या अर्थाने हा सागरी किनारा हा पर्यटनाला चालना देणारा महामार्ग होईल. त्याचबरोबर मुंबई गोवा, मुंबई सिंधुदुर्ग, जसा पुणे मुंबई आपण केला, नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग केला, तसा मुंबई सिंधुदुर्ग भाई आपण ॲक्सेस कंट्रोल ग्रीन फील्ड आज रस्ता देखील करतोय. त्याचा DPRचं काम सुरू झालेलं आहे. कारण शेवटी कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. आज 8-8, 10-10 तास वेळ जो प्रवासाला लागतो तो निम्म्यावर आला पाहिजे. आज